नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं आता ई-केवायसी जी आहे, ई-केवायसी कंप्लीट करण्याची जे मुदत असेल ते मुदत या ठिकाणी झालेली आहे। तर नेमकं आता आपला हप्ता आलाय का नाही, जर तुम्हाला बँकेत आलेला मेसेज येत नसेल किंवा काही कारणांमुळे तुम्ही तुमच्या पोर्टलमधून देखील म्हणजे लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवरून तुम्हाला चेक करायचं असल्यास तरी देखील चेक करू शकता। तर नेमकं तुम्हाला पैसे आलेत का नाही आणि आलेत तर तुम्हाला कोणकोणते हप्ते आलेत त्याचा स्टेटमेंट तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर सर्वात प्रथम या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना जे वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। जर तुमचं अकाउंट नसेल तर क्रिएट करून घ्या। परंतु आता या ठिकाणी तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज करताना जे कोणतं यूजर ID म्हणजे जे मोबाईल नंबर आणि पासवर्ड यूज केलात तेच डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत, किंवा तुम्ही अंगणवाडीचे जे काही मोबाईल नंबर किंवा पासवर्ड असेल म्हणजे त्यांच्या मोबाईलवरून भरला असेल तर त्यांचे डिटेल्स टाकून लॉग इन करा। जर तुमचा अकाउंट पासवर्ड माहिती नसेल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनचा यूज करून तुम्ही पासवर्ड देखील या ठिकाणी पुन्हा प्राप्त करू शकता म्हणजे सेट करू शकता। आणि तसेच जर अकाउंट लॉक झाला असेल तर हा पर्याय निवडून तुम्ही अनलॉक देखील करू शकता। परंतु या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे। हे एवढं करताच आता तुमच्यासमोर या ठिकाणी एक अशा पद्धतीने ओपन होईल जे की यामध्ये तुम्ही जेवढे काही ॲप्लिकेशन सबमिट केलात म्हणजे या मोबाईल नंबर आणि या यूजर ID मधून तुम्ही जेवढे काही अर्ज केले असतील ते ॲप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनमध्ये तुम्हाला दाखवतील, जे की त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लिस्ट दाखवतील, यामध्ये त्यांचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, फोटो आणि नेमकं ॲप्लिकेशन स्टेटस काय आहे, अप्रूव्ड आहे का नाही। आणि त्यानंतर बघा, आता तुम्हाला स्टेटमेंट बघायचं आहे किंवा तुम्हाला कोणता हप्ता आलाय का नाही त्याचे डिटेल्स तुम्हाला चेक करायचे आहेत। आलेत तर तुम्हाला किती हप्ते आलेत ते डिटेल्स बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं ॲक्शनमध्ये जे की व्ह्यूचं बटन दिलं आहे, जे की व्ह्यूवरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण फॉर्म बघू शकता। किंवा तुम्हाला स्टेटमेंट बघायचं असल्यास हे जे ऑप्शन दिलं आहे या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे। हे एवढं करताच या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे या व्यक्तींना किंवा या लाडक्या बहिणीला नेमकं टोटल किती पैसे भेटलेत ते अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला एकूण पैसे दाखवतील आणि कोणत्या तारखेला आणि कोणत्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तर नेमकं हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही सहज तुमच्या मोबाईलमधून लाडक्या बहीण योजनेचे नेमकं हप्ते किती आलेत आणि या महिन्याचा हप्ता आलाय का नाही त्याचे डिटेल्स देखील या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। जर आला नसेल तर कोणत्या कारणांमुळे आलं नाही, जर आला नसेल तर या ठिकाणी तुम्ही ग्रीव्हियन्सवरती क्लिक करून इथून तुम्ही ॲड ग्रीव्हियन्सवरती करून तुम्ही इथून तुमचं जे काही समस्या असतील किंवा तुम्हाला हप्ते आले नसतील किंवा काही प्रॉब्लेममुळे तुमचे पैसे थांबवले असतील तर ॲड ग्रीव्हियन्सवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी जे की कंप्लेंट करायचं आहे तुम्हाला, तर कंप्लेंट हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी नॉट एलिजिबल ॲप्लिकंट गेटिंग बेनिफिट्स किंवा ॲप्लिकंट हॅज पास अवे ऑदर जे काही असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा ग्रीव्हियन्स कॅटेगरीमध्ये। आणि त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, त्यांचं नाव आणि तुमचं नेमकं संपूर्ण पत्ता द्यायचं आहे आणि तुमची असेंब्ली कोणती आहे, पिनकोड आणि या ठिकाणी नेमकं तुमचं म्हणणं काय आहे, जे की तुमचं जे काही कंप्लेंट असेल ते या ठिकाणी तुम्ही यामध्ये या मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे संपूर्ण। त्यानंतर जर सपोर्टिंग डॉक्युमेंट असेल तर सपोर्टिंग डॉक्युमेंट या ठिकाणी 1 बाय 1 करून जे की तुम्हाला 1 MB पर्यंत तुम्हाला अपलोड करायचं आहे। अपलोड केल्यानंतर कॅप्चा टाका आणि सबमिट करा। सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला
आता तुमचं स्टेटस जे असेल म्हणजे तुम्ही एकदा सबमिट केल्यानंतर तुमचं कंप्लेंट या ठिकाणी स्टेटसमध्ये इन रिव्ह्यू जे की हे अशा पद्धतीने तुम्ही ॲड ग्रीव्हन्स करून कंप्लेंट देखील राईज करू शकता आणि तुम्ही जेवढे काही हप्ते असतील ते हप्ते नेमकं किती आलेत त्याचा स्टेटमेंट देखील चेक करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमचे आलेले हप्त्याचा स्टेटमेंट आणि कधी आलेत आणि कोणता आला नाही त्याचे देखील आणि जर आला नसेल तर कशा पद्धतीने कंप्लेंट करू शकता हे सगळं समजलं असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।